कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी बेसुमार वृक्षतोडी विरोधात हिंदू युवा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात अनोखं आंदोलन करण्यात आलं। एकीकडे कोल्हापूर शहराला तापमानवाढीचा फटका बसत असताना दुसरीकडे बेसुमार झाडांची कत्तल होत असल्यानं आंदोलन करण्यात आलं। बेसुमार वृक्षतोडीबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी हिंदू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दारात झाडांचे प्रतिकात्मक मृतदेह ठेवून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। सरसकट झाडं तोडणाऱ्या ठेकेदारांना झाडे लावा, ते लावा। त्या ठेकेदारांना काय केलं की बाबा ज्या ठिकाणी सरासरी झाड आहे किंवा ती धोकादायक आहे ते सोडलं, त्यांनी धोकादायक झाड सोडलं। तर बुधवारी महापालिकेत सर्वसाधारण सभा असल्याने महापौर रुपाराणी निकम सभेसाठी आलेल्या असताना त्यांची गाडी थांबवण्यात आली। यानंतर आंदोलनकर्त्यांनी झाडांची बेसुमार कत्तल करून त्यातून आर्थिक हितसंबंध साधणाऱ्या यंत्रणा मोडीत काढण्याची मागणी हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई यांनी केली। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण आहे आणि त्याची समिती कोल्हापूर शहरामध्ये एखादं धोकादायक झाड असेल, एखादा धोकादायक वृक्ष असेल तर त्या धोकादायक वृक्षासंदर्भात ती समिती महापालिकेला कळवत असे। मग त्या ठिकाणी असणारा ठेकेदार ज्यांना जे झाडं तोडायचे आहेत त्या ठेकेदारानं ते झाड जाऊन संबंधित झाड तोडायचं आहे। परंतु या उलट या ठेकेदाराचं असं काम चालू आहे या कोल्हापूरमध्ये की धोकादायक झाड राहिलं बाजूला किंवा ज्या झाडाच्या संदर्भात कंप्लेंट आली असते ती झाडं राहिली बाजूला, ज्या झाडांच्या बद्दल तक्रार आली असते ते झाड राहिलं बाजूला। या ठेकेदारांनी सरसकट सगळी झाडं तोडून फांद्या न तोडता बुंद्यापासून झाडं तोडण्याची अनेक उदाहरणं आहेत। अनेक ठिकाणी तर आता झाडांना कट मारून ठेवलेला आहे की भविष्यात काही दिवसामध्ये ती झाडं तोडली जाणार आहेत। आता महापालिकेचे पदाधिकारी म्हणतात की त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट केले, अमुक केले, तमुक केले। मग त्याला जर ब्लॅकलिस्ट केलं असेल तर प्राधिकरण करतंय काय? कारण त्यांच्याकडे ती झाडाची तक्रार केल्याशिवाय ते झाड तोडलं जातं कसं, हा आमचा प्रश्न आहे। एका बाजूला कोल्हापूर शहराचं वातावरण तापमान वाढत आहे। गेल्या उन्हाळ्यात तर अक्षरशः मागच्या परवाच्या उन्हाळ्यामध्ये 40च्या पर्यंत पारा गेला होता। असं असताना आपण कोल्हापूरचे वृक्षप्रेमी, अनेक पर्यावरणप्रेमी कोल्हापुरात झाडं लावतात, मात्र त्याच्या उलट हे ठेकेदार सरसकट झाडं आपलं वजनात माप बसावं यासाठी ती झाडं तोडायला लागलेत। आणि हे तोडूनच्या तोडून काही वखारींमध्ये ही झाडं आहेत, आम्हाला त्या वखारी सुद्धा माहीत आहेत। काही ठिकाणी ती झाडं कुठे गेलीत, ती कशा पद्धतीने गेलीत, आता CPR दाराचं उदाहरण आहे। आता काय केलं आम्ही महापालिकेला भेटलो, महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींना पण बोललो, सर्व नगरसेवकांना बोललो। या संदर्भातल्या आजच्या असणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये आपण हा विषय लावून धरावा आणि हरित कोल्हापूर म्हणून आमची जी संकल्पना आहे ती हरित कोल्हापूर ही संकल्पना आपण राबवावी। आणि अशा पद्धतीनं हा ठेकेदार जर का मनमानी करत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि त्याच्यावरती फौजदारीसारखा गुन्हा दाखल व्हावा। त्याच्या पाठीशी असणारा पाठीरेखा कोण आहे, तो एवढा बेमूर्तपणे तो ऐकत नाही कुणाचं, महापालिकेचं जर ऐकत नसेल असा ठेकेदार तर त्याच्या पाठीमागे असणारी शक्ती कोण आहे याचा पण महापालिकेने शोध घेतला पाहिजे। हे आंदोलन आम्ही केले, हे प्रातिनिधिक आपण काय केले, प्रतिकात्मक हे मृतदेह आणलेले आहेत झाडांचे आणि ही झाडांची कत्तल जी सुरू केलेली आहे त्याचे हे मृतदेह आम्ही या ठिकाणी आणलेले आहेत। ते रक्तलांछित मृतदेह आम्ही कपड्यामध्ये झाकलेले आहेत। त्या ही ओरडून सांगतात झाडं की आम्हाला वाचवा। या कोल्हापूरचं जर का पर्यावरण चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला झाडं लावलीच पाहिजेत आणि मग अशा ठेकेदारांना आपण या ठिकाणी पायबंद घालावा अशी या ठिकाणी आम्ही महापालिकेकडे मागतो। शहरातील धोकादायक वृक्षांवर कारवाई करण्याऐवजी सुस्थितीत असणाऱ्या झाडांनाच लक्ष केलं जात असल्याचा आरोप अशोक देसाई यांनी केलाय। तसेच ठेकेदारांच्या हितासाठी कोल्हापूरला वाळवंट केलं जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळेस केलाय। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।